श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1295. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये महादेवाच्या द्वारे या रामकथेचे काही नियम समजून घेत होतो. रामकथेचं वक्तव्य कोणासमोर करावं आणि कोणासमोर करू नये, ज्याला आजच्या काळामध्ये डूज अँड डोंट्स असं म्हटलं जातं, असं महादेवाने ज्या या रामकथेला सांगण्यासाठी कानांची जी निवड केलेली आहे सज्जनो, त्या असलेल्या श्रवण अधिकाराचं महात्म्य आपण गेल्या कथा विभागामध्ये बघितलं. गोस्वामीजींची वाणी आपल्याला या रामकथेचे अनाधिकारी व्यक्ती कोण आहेत हे सांगतायत, की जे धूर्त आहेत, ज्यांना कथेपासून काहीतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, त्यामुळे कदाचित तोंडावरती जे गोड बोलतायत अशा लोकांसमोर ही कथा सांगू नये. जे हट्टी स्वभावाचे असतील त्यांच्या समोर देखील ही कथा सांगू नये. जे श्रीहरीच्या लीला मन लावून ऐकत नसतील, जे लोभी आहेत, क्रोधी आहेत, कामी आहेत, जे चराचराचे स्वामी प्रभू रामचंद्रांना भजत नाहीत, अशांना ही कथा सांगू नये. जे ब्राह्मणद्रोही आहेत, मग जरी ते कदाचित इंद्रासमान ऐश्वर्यवान असले तरी देखील त्यांना ही कथा सांगू नये. सारांश असा आहे की कथा ही कुठल्याही प्रभावाखाली आपण सांगायला जाऊ नये. कथा ही केवळ अशाच व्यक्तींच्या समोर गायली जावी ज्यांना त्याची अत्यंतिक गरज आहे. मग अशा अत्यंतिक गरजवंत असलेल्या लोकांची लक्षणं काय हे प्रत्यक्ष महादेव माता पार्वतीला सांगताय. सज्जनो, आज आपण त्या कथा विभागाचं चिंतन करणार आहोत. आपण कालच्या टप्प्यावरच या सर्व चौपायांचं गायन केलं, त्यामुळे उर्वरित एक चौपाई आणि एक दोहा आज आपल्या समोर चिंतनाला उपलब्ध आहे. त्यातून आपण रामकथेचे अधिकारी श्रोता कोण आहेत आणि रामकथा ही कोणासमोर गावी अशा श्रोत्यांची लक्षणं काय आहेत, अशा पद्धतीने हे चिंतन पाहणार आहोत. कालच्या टप्प्यामध्ये मी एक आपणास सूत्र सांगितलं की रामकथा के तेई अधिकारी जिनके सतसंगती अति प्यारी. गोस्वामीजींची ही एक खासियत आहे की तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा त्यांना सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करायचा आहे, एखाद्या गोष्टीची अत्युत्तम अवस्था त्यांना सांगायची आहे, तेव्हा ते अति हा शब्द वापरतात. अति प्रभू कृपा किंवा अति या शब्दाच्या आधाराने अति लघु रूप धरेऊ हनुमाना, अशा रीतीने गोस्वामीजींचा हा अत्यंत एक प्रियतम असा शब्द आहे. तर अशी कथा कोणाला सांगावी? ज्यांना सत्संगती प्रिय आहे असे नाही, ज्यांना सत्संगती अत्यंत प्रिय आहे अशा लोकांनाच आपण रामकथा ही सांगावी. जिनके सत्संगती अति प्यारी, अति प्यारी. सज्जनो, हा अति प्यारी शब्द आहे ना, फार गंमत आहे बरं का त्याच्यामध्ये. आपण म्हणाला हो आम्हालाही खूप आवडतो सत्संगती, आम्ही खरंच रामकथेचे अधिकारी श्रोते आहोत, यात काही शंकाच नाही. आपला हा विचार अत्यंत योग्य आहे, परंतु अति प्यारी या शब्दाला काहीतरी मूल्य आहे, काहीतरी किंमत आहे सज्जनो. ते मूल्य आपण चुकतं करत आहोत का, याचा विचार आपण पहिल्यांदा करावा आणि मग लक्षात घ्यावं की आम्हाला खरंच सत्संगती अत्यंत प्रिय आहे का नाही. समर्थांच्या मनोबोधामध्ये एक श्लोक आहे, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही.
जो कधीही आपल्या खिशाला कुठल्याही प्रकारची तोशिष लावून घेत नाही, जो कधीही सत्संगतीची प्राप्ती व्हावी यासाठी विशेष कष्ट घ्यायला तयार नाही, आणि तरी देखील जर केवळ तोंडाने म्हणत असेल की मला सत्संगती अत्यंत प्रिय आहे, तर सज्जनो हा दंभ आहे. सत्संगती अत्यंत प्रिय जेव्हा वाटते ना, तेव्हा मनुष्य हा कुठल्याही पद्धतीचा स्वतःच्या असलेल्या कम्फर्टचा, स्वतःच्या सुखाचा विचार करूच शकत नाही. तुम्ही त्या सत्संगतीसाठी वाटेल ते करायला तयार होता. मला आठवतं, काही 100-500 कथांच्या पूर्वी मी आपणास माझा केदारनाथचा अनुभव सांगितला होता. केदारनाथला पूज्य मोरारी बापूंची कथा, महादेवाच्या मंदिराला लागूनच, केदारनाथाच्या मंदिराला लागूनच 9 दिवसाची कथा एवढ्या उंचीवरती चालली होती, आणि ती कथा श्रवण करण्याची मला मनोमन इच्छा होती. आणि मी गौरीकुंडला पोचलो सकाळी 10:30-11ला, आणि ते म्हणाले, अहो घोडे तर दुसऱ्या दिवशी सकाळी निघतात, तुम्हाला आता आज इथंच कुठेतरी थांबावं लागेल. मला थांबण्याचा प्रश्न नव्हता, माझा जीव दुसऱ्या दिवशीची देखील कथा आपली बुडणार यासाठी तळमळू लागला. माझ्याबरोबर माझा परिवार देखील होता, आणि त्यावेळेला कुठलाही मागचा पुढचा विचार न करता केवळ या सत्संगतीसाठी म्हणून, ही कथा आपण ऐकायला जायचंय या भावनेतून म्हणून, ज्या वेळांमध्ये घोडे निघत नाहीत त्यावेळेला मी माझा घोडा घेऊन केदारनाथच्या दिशेने निघालो. त्यानंतर घडलेले सर्व प्रसंग मी आपल्याला त्या कथा विभागात सांगितलेत. किती प्रकारची संकट सहन करावी लागली. एवढं करत रात्री 7-7:30ला अंधारामध्ये केदारनाथची हाडामध्ये थंडी घुसणारी अवस्था असताना तिथं कशा पद्धतीने पोचलो, आणि दुसऱ्या दिवशीची सकाळची कथा कशी मिळाली. सज्जनो, सत्संगतीसाठी आपल्याला थोडंसं कष्ट घ्यावे लागतात. तनु कष्टवी त्यासी आनंद देते, आणि मग त्यातून जो काही आनंद प्राप्त होत असतो ना, तो अवर्णनीय असतो. परंतु आमची मध्यमवर्गीयांची अवस्था अशी असते ना, की आमचं सगळंच मध्यम आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला आमच्या सुखासीन अवस्थेमध्ये पाहिजे. आमच्या युट्यूबवर जेव्हा आमची लाईव्ह रामकथा वेगवेगळ्या ठिकाणी चालते, आता सोमनाथला आम्ही जाऊन आलो, आणखीन त्याच्या आधी कुठं कुठं, मला फार गंमत वाटते लोकांची. आम्हाला आयती घर बसल्या कथा श्रवण करायला मिळाली, फार आनंद वाटतोय. ठीक आहे, बऱ्याच लोकांना काही शारीरिक प्रश्न असतात, काही आणखीन असे प्रश्न असतात की जे त्यांना सांगता येऊ शकत नाहीत, आणि या यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्यांना ती सोय उपलब्ध करून देतो, यात काही शंका नाही. परंतु सज्जनो, काही लोकांना सगळं काही अनुकूल असतं. तब्येत अनुकूल आहे, वेळ आहे, पैसा अडका आहे ना यूट्यूबवर बघू, त्याच्यावरती 4 गोष्टी ऐकल्या तरी आनंद मिळतो. ठीक आहे, परंतु सज्जनो, याचा अर्थ लक्षात घ्या की जिनके सत्संगती अति प्यारी, या व्याख्येमध्ये आपली सत्संगती खऱ्या अर्थाने बसत नाही. आपला जीव ओढला गेला पाहिजे. आता गुरुपौर्णिमा आहे, अरे गुरुतत्व तर सगळीकडेच आहे, काय घरात बसून देखील नमस्कार केला तरी चालतं? नाही, मी जाणार, तिथं गर्दी असली तरी चालेल, तिथं कदाचित गैरसोयी असल्या तरी चालतील, परंतु गुरुपौर्णिमा आहे, हा कृतज्ञतेचा दिवस आहे. मी तिथं जाऊन अगदी मंदिरात आत प्रवेश नाही मिळाला तरी चालेल, परंतु कळसाचं का होईना दर्शन घेईन, डोकं टेकवीन, माझ्या गुरुच्या चरणी सांगेन की गुरुराया, तुझ्या कृपेने खूप सुखात आहे बर का. सज्जनो, ही तोशीष घेतली पाहिजे, होय की नाही? अन्यथा आम्हाला केवळ मुखाने सत्संगती अत्यंत प्रिय आहे हे बोलायला काय जातं. आपण अनेक ठिकाणी सत्संगतीला जातो, त्यामध्ये नेमका आपला विचार काय असतो हा बघावा. आपण राहायच्या सोयी बघणार, जाण्याच्या सोयी बघणार, इतर सर्व सोयी बघणार, आणि त्यानंतर जर वेळ मिळाला तर सत्संगती करण्याचा प्रयत्न करणार. मी आमच्या कथेमध्ये नेहमी सांगत असतो की
आता सोमनाथला आला ना तर इथून हलू नका, इथंच श्रीकृष्ण आलाय द्वारकेवरून, इथंच गुरुदेव दत्त आलेले आहेत गिरनारवरून, सगळेजण कथा मंडपातच बसलेले आहेत. बस आता विश्राम करा, कथा श्रवण करा, जप करा मनापासून भरपूर. बस याच्या पलीकडे अजूनही काही भगवंताला अपेक्षित नाहीये. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही. कशासाठी करायचं एवढं सगळं? श्री महाराज देखील म्हणायचे की लोक येतात, आता गोंदवल्याहून पंढरपूरला जाणार. महाराज म्हणायचे गोंदवल्याच्या रामाचं दर्शन घेतल्यानंतर समाधान नाही झालं का? तोच राम तिथं विठ्ठल रूपात उभा आहे. सज्जनो, आम्हाला कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही आणि सत्संगतीला आतली बैठक स्वस्थ असावी लागते, शांत असावी लागते. समर्थ त्यामुळे म्हणतात ना, काहीच न करुनी प्राणी राम नाम जपेवाणी. सत्य हे अत्यंत शांत आहे, सुंदर आहे. ते सत्य जाणण्यासाठी, त्याचा संग करण्यासाठी तुम्ही देखील मनाने स्वस्थ झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे, नितळ झाला पाहिजे. भारंभार ऐकण्यापेक्षा थोडंसं ऐकून त्याच्यावरती मनापासून चिंतन केलं पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. तर सत्संगती अति प्यारी या शब्दापर्यंत आपण जाऊन पोहोचू. सत्संगती ही तेव्हाच अत्यंत प्रिय होते जेव्हा सत्संगतीची सूत्र आपल्या आचरणामध्ये येतात. अन्यथा दर महिन्याला श्री महाराजांच्या समोर जाऊन डोकं टेकवतोय, परंतु महाराजांनी सांगितलेलं नाम मी काही केल्या घेत नाहीये. मी खरंच सत्संगती करतोय का? मला खरंच सत्संगती अत्यंत प्रिय आहे का? अनेक पैलू आहेत सज्जनो सत्संगती अतिप्रिय या शब्दाचे. शारीरिक कष्ट, आर्थिक कष्ट, मानसिक कष्ट, स्वस्थ बसून समोर ऐकण्याचे कष्ट, कुठेही न जाण्याचे कष्ट, या सगळ्या गोष्टींच्या आधाराने आपलं मन सत्संगतीमध्ये जर आपण ठेवू शकत असू तर जिनके सत्संगती अति प्यारी या शब्दापर्यंत आम्ही जाऊन पोहोचू शकतो. अर्थात हा प्रवास आहे. आम्हालाच आमच्या चुका हळूहळू कळू लागतात की खरंच काही गरज आहे का हे सगळं करण्याची, आणि त्यानंतर आपणच आपले स्वस्थ होत जातो. असा श्रोता रामकथेला प्राप्त होणं हे वक्त्याचं सद्भाग्य असावं लागतं सज्जनो. मला तरी गुरुकृपेने तसा अनुभव नाही, परंतु काही काही ठिकाणी मी जातो ना, कथे किंवा निरूपणांना एवढा गलका असतो, समोरचा श्रोता त्या वक्त्याकडे लक्ष देत नाहीये. वक्त्याला देखील काही किंमत नाहीये, तो देखील आपला वेळ भरण्यासाठी आलेला आहे. अशा रीतीने सज्जनो हा सगळा वेळेचा अपव्यय आहे. आपण ती कथा मनापासून श्रवण केली पाहिजे, अंतःकरणाचे कर्ण झाले पाहिजेत आपले, तेव्हा आपण सत्संगती अति प्यारी या तत्वाला जाणू शकतो. बघा, दुसरा अधिकाराचा एक भूमिका गोस्वामीजी आपल्या समोर ठेवतात की कोणासमोर कथा सांगावी. 6 भूमिका मांडलेल्या आहेत गोस्वामीजींनी. पहिली भूमिका सत्संगती अत्यंत प्रिय ज्याला आहे तो. दुसरा आहे तो म्हणजे गुरुपद प्रीती नीती रत जेई, ज्याची गुरुचरणी अत्यंतिक प्रीती आहे, अशा व्यक्तीला रामकथा आपण अत्यंत प्रेमाने सांगावी. गुरुपद प्रीती. बघा, याज्ञवल्कांनी भरद्वाजांच्या कुठल्या गुणाकडे पाहून ही कथा सांगितली? भरद्वाजांनी अत्यंत प्रेमाने याज्ञवल्कांचं पूजन केलं, नतमस्तक झाले आणि अत्यंत भावविभोर होऊन त्यांनी याज्ञवल्कांना विनंती केली की कहूं सो नाथ कथा विस्तारी, सगळी ही कथा विस्तारपूर्वक मला तुम्ही समजावून सांगा. तो राम कोण आहे? ज्या रामाला महादेव नित्य स्मरण करत असतो तो राम कोणी वेगळा, आणि दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारा राम तो कोणी वेगळा, हे सूत्र मला आपण समजावून सांगा. ही आर्तता गुरुचरणांच्या ठिकाणी भरद्वाजांसारख्या अधिकारी संताने देखील व्यक्त केली. तेव्हा याज्ञवल्क कथा सांगू लागलेले आहेत. महादेवाला देखील सतीला कथा सांगता आली असती की अगं तुला अगस्ती मुनींनी काय सांगितलं ते कळालं नाही, थांब मी तुला समजावून सांगतो.
परंतु महादेवाने काही जुजबी गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. लक्षात आलं की तिचा भाव नाहीये, तिच्या मनात संशय, नाही सांगितली कथा सतीला. आणि तेच माता पार्वती जेव्हा महादेवाच्या जवळ आली, बैठे सोह काम रिपु कैसे, धरे शरीरु सांतर सुजैसे, पार्वती भल अवसर जानी, गई संभूपही मातु भवानी. अशा रीतीने महादेवाच्या जवळ जाऊन माता पार्वतीने अत्यंत विनयाने, तो राम कोण आहे मला समजावून सांगा, हा प्रश्न विचारला. तेव्हा मग महादेव पूछे हूँ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. अशा रीतीने या कथारूपी गंगेचं अवतरण माता पार्वतीच्या समोर करतोय. हनुमंताने बिभीषणाला कथा सांगितली, ते देखील बिभीषणाच्या अंतरंगातला भाव जाणून की तुम राम दीन अनुरागी, आय हु मोही करन बडभागी. जो प्रत्येक आलेल्या जीवामध्ये राम पाहू शकतो, त्याचा अधिकार काय आहे हे जाणून तब हनुमंत कही सब. तेव्हा हनुमंताने रामकथा सांगितली. सीताजींच्या मनातला भाव हनुमंत जाणतो की किती रामाच्या दर्शनासाठी जिच्या हृदयाचं कोलाहल झालेला आहे, जी सर्व दृष्टीने स्वतःला संपवू पाहतीये. आणि मग अशा या माझ्या आईला आधार देण्यासाठी मी काय करू, तिच्या आर्ततेला मी कशा पद्धतीने शांत करू. तेव्हा रामचंद्र गुण बरनय लागा. सज्जनो, जिथं जिथं म्हणून रामकथा गायली गेलेली आहे, तिथं तिथं श्रोता वक्त्यामध्ये एक नातं आहे की आलेला श्रोता हा अत्यंत आर्त आहे, गुरुचरणांचा प्रेमी आहे. त्याच्या समोर वक्त्याने ही कथा गायलेली आहे. बघा, एक फार सुंदर दृष्टांत आहे की पाण्याचा एक थेंब आहे. आता पाऊस जसा जोरात पडतोय, त्या थेंबाला माहित नाहीये की आपलं नशीब काय, आपलं प्रारब्ध काय आहे. एखादा थेंब हा एखाद्या सुंदर सरोवरामध्ये पडतो, आपलं नितळत्व जसंच्या तसं सांभाळू शकतो. एखाद्या घाणेरड्या नालीमध्ये पडतो, गढूळ होऊन जातो. एखादा गरम तापलेल्या तव्यावरती पडतो, क्षणामध्ये वाफ होऊन जातो. आणि एखादाच एखाद्या शिंपल्यामध्ये जाऊन पडतो आणि त्याचा मोती होतो. तेच जल, परंतु त्याला धारण करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेमुळे वेगवेगळे रंग जसं धारण करतं, सज्जनो, त्याप्रमाणे तीच कथा, परंतु ऐकणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात जर भगवत प्रेम नसेल, गुरुचरणी प्रेम नसेल, तर त्याला ही कथा न सांगितलेली बरी. जे नीतीपरायण आहेत त्यांनाच ही रामकथा सांगावी. तिसरं सूत्र गोस्वामीजी सांगतायत, कथा ऐकायची आणि मनाला वाटेल तसं वागायचं, व्यभिचार करायचा, स्वैर वर्तन करायचं. अशा लोकांच्या समोर गोस्वामीजी म्हणतायत की कधीही वक्त्याने कथा सांगू नये. आजच्या काळामध्ये देखील आपण बघतो ना की अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये काय किंवा उच्चभ्रू समाज व्यवस्थेमध्ये काय, अनेक जण हे परमार्थ ऐकायला जातात खरे, परंतु हा इतका वरवर ते श्रवण करत असतात की ते स्वतःला न बदलता या सगळ्या गोष्टींचं श्रवण करू पाहतायत. परंतु सज्जनो, श्री महाराज म्हणतात की मी जसा आहे तसा राहून तो भगवंत मला कसा भेटेल बरं. आणि त्यासाठी गोस्वामीजी अशा वक्त्यांना सूचना देतात की बाळांनो, अशा अनाधिकारी श्रोत्याच्या समोर मग कदाचित त्यांचं वैभव बघून, त्यांची असलेली ही उच्च विभूषित अशी अवस्था बघून तुम्ही कदाचित त्यांना परमार्थ सांगायला जाल, परंतु ते परमार्थासाठी अनाधिकारी श्रोते आहेत, त्यांच्यासमोर सांगू नये. जे नीतीपरायण आहेत, आणि त्यामुळे श्री महाराज सामान्य लोकांच्या समोर परमार्थ सांगायचे, कारण त्यांचं सगळं मर्यादेमध्ये वागणं आहे, नीतीला धरून वागणं आहे. अशा लोकांच्या समोरच हा परमार्थ खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरू शकतो.
चौथं सूत्र गोस्वामीजी देतात की द्विजसेवक अधिकारी ते, जे ब्राह्मणांचे सेवक आहेत तेच रामकथेच्या श्रवणाचे अधिकारी आहेत. रामकथा ऐकायची आणि ब्रह्म उपासक असलेल्या समाजाची निंदा करायची, द्वेष करायचा. सज्जनो, अशा पद्धतीने आपण कथेमधून काय प्राप्त करणार आहोत? ही सूत्र आपल्या आचरणामध्ये कशी येऊ शकणार आहेत? त्यामुळं आम्हाला द्विजसेवक अधिकारी ते, अशा पद्धतीने आपण जे खऱ्या अर्थाने गुरुनिष्ठ आहेत, गुरुच्या सेवेमध्ये आहेत, आचार्य सेवेमध्ये आहेत, जे मनापासून झटतायत, अशाच लोकांच्या समोर ही कथा सांगावी, असं गोस्वामीजींचं स्पष्ट प्रतिपादन आहे. माझा अनुभव तर असा आहे की जे गुरुनिष्ठ मंडळी असतात ते रामकथेच्या श्रवणाशिवाय राहूच शकत नाही. कारण की पदोपदी तिथं गुरुप्रेम, नामप्रेम, रामाचं सगुण चरित्र आपला कंठ दाटून आणत असतो. वारंवार आपल्या गुरुच्या साधन समाधीची आठव आपल्या हृदयामध्ये करून देत असतो. ही गुरुसेवा त्याला वारंवार मला उल्हासित करत असते. त्यामुळे जो गुरुनिष्ठ आहे त्यालाच आपण ही कथा सांगावी. चौथी गोष्ट आहे, ज्याला प्रभू रामचंद्र प्राणासमान प्रिय आहेत त्यांच्या समोर ही रामकथा गावी. रघुनाथजी प्राणासमान प्रिय आहेत. सज्जनो, आता आपली कथा जशी जशी अंतिम टप्प्यामध्ये जाऊ लागलेली आहे, अनेक लोक मला प्रतिक्रिया पाठवत आहेत. आता 1300 दिवसाचा प्रवास म्हणजे काही आपला साधा सोपा प्रवास नाही हो. 13 तास रेल्वेमध्ये जरी आपण एखाद्या व्यक्तीच्या शेजारी बसलो तरी त्याची आणि आपली ओळख कायमस्वरूपी होऊन जाते. किती छान गप्पा झाल्या होत्या, किती छान आठवणी होत्या. अशा पद्धतीने आपण बराच काळ त्यांच्याशी संपर्कामध्ये राहू शकतो. इथं तर आपला सहवास 1300 दिवसाचा, साधारणतः 650-700 तासाचा प्रवास आहे. मला एका श्रोत्याने फार छान छोटीशी प्रतिक्रिया पाठवली, पण मला फार आवडली ती. ते म्हणाले, दादा, रामकथा ऐकण्याच्या आधी रामराया केवळ मंदिरापुरता होता. त्या मूर्तीला पाहायचं, दर्शन घ्यायचं, आनंद वाटायचा. परंतु कथा श्रवणातून राम मला माझ्या घरातला वाटू लागलाय. यापेक्षा आणखीन काय उपलब्धी असली पाहिजे कथेची सज्जनो, की तो राम आपल्या घरातला कोणतरी, आपला भाऊ, आपले वडीलधारी, आपला मुलगा, आपला पती, कुठल्याही रूपामध्ये, परंतु तो राम माझा आहे, हा भाव त्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला. यापेक्षा अजूनही कथेची फलश्रुती ती काय? आणि सज्जनो, ज्याच्या हृदयामध्ये अशी फलश्रुती येते तो आपल्या रामाचं गुणगान ऐकण्यासाठी जीवाचे कान करतो. जसे एखादी आईला शाळेमध्ये बोलवलं आणि शिक्षिका जर त्या मुलाचं कौतुक आईला सांगू लागल्या तर आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद कसा असतो, तिला कसे ते आपल्या मुलाच्या शिक्षकांचे शब्द हृदयाला आनंद देत असतात. तसं सज्जनो, ज्याने राम आपला म्हटलं, ज्याला राम अत्यंत प्रिय वाटू लागला, तो या रामाचं गुणगान ऐकण्यासाठी, त्याचं कौतुक ऐकण्यासाठी, त्याचे गुणधर्म ऐकण्यासाठी, त्याचं चरित्र ऐकण्यासाठी आपले प्राण एकवटतो कानामध्ये. त्याची कथा, तो भाव, आणि त्यात विशेषत्वाने जेव्हा तुलसी रामायणासारखा ग्रंथ असतो जो केवळ भावसागर आहे, तेव्हा तर काय सांगावं. असं वाटतं की जणू काही या चरित्रामध्ये डुंबत राहावं, बस त्याच्यातून बाहेरच येऊ नये. सज्जनो, ही जर आपली खरंच मनापासून अवस्था झाली असेल तर समजून घ्या की रघुनाथजी आपल्याला प्राणासमान प्रिय झालेले आहेत. मी सहज विचार करत होतो की म्हटलं, गोस्वामीजी या सगळ्या अधिकारी आणि अनाधिकारी वक्त्यांच्या, श्रोत्यांच्या समोर वक्त्याचं नेमकं काय पर्याय उपलब्ध आहे? त्याला काय माहिती की कोण अधिकारी आहे, कोण अनाधिकारी आहे? तो तर आपली कथा गाण्याचं काम करतो, त्याला काय कल्पना आहे? परंतु सज्जनो, श्रोत्याच्या चेहऱ्यावरचे भाव हे बरंच काही सांगून जात असतात बरं का.
आता व्यासपीठावरून मी गेले कित्येक वर्षे झाले कथा गातो, त्यामुळं कथेचे अधिकारी श्रोता कसे असतात याची स्वाभाविकपणे कल्पना येते. जे तहान भूक विसरून अगदी आपले प्राण एकवटून कथा ऐकत असतात, ज्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे जणू काही अक्षरासारखे टिपता येतात, जे सजल नेत्राने कथा श्रवण करत असताना वारंवार आपल्या स्वतःचा हुंदका आवरत असतात. भरून आलेले डोळे हे बरंच काही बोलून जात असतात. आणि रडता रडता अचानक एखाद्या हास्य तरंगामध्ये जे स्वाभाविकपणे उमलतात असे अनेक श्रोत्यांचे भाव आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर काही श्रोते असे देखील असतात की ज्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते, स्वाभाविकपणे निद्रेच्या अधीन गेलेले असतात. सज्जनो, कथेमध्ये झोपणं हा देखील खरा विश्राम आहे बरं का. जसं लहानपणी आपल्याला आई अंगाई गीत म्हणून झोपवायची, आपल्याला शांत झोप लागायची. मला असं वाटतं की कथेच्या व्यासपीठावरून वक्त्याला देखील ते बऱ्याचदा काम करावं लागतं. अनेक लोकांना झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप लागत नाही. ती निद्रा देवी कथेमध्ये फार छान प्रसन्न होते. कथेमध्ये हा विश्राम घडतो, परंतु हा विश्राम घडत असताना बऱ्याचदा त्या कथेची सूत्र कुठेतरी आमच्या हातून हरवली देखील जात असतात. त्यामुळे हा रघुनाथाचा प्रियतम भाव ज्याच्या हृदयामध्ये आहे तो मात्र आपल्या सर्वस्वाचे कान करून ही कथा अक्षरशः पीत असतो. साठवून नसतो घेत, तो पिऊन टाकतो बस. गोस्वामीजी म्हणतात, रामचरण रती जोचह अथवा पद निर्बाण भाव सहित सो यह कथा करं श्रवण पुटपान. ज्याला रघुनाथजी प्राणासमान प्रिय आहेत तो तर रामाची कथा प्राण एकवटून ऐकतोच. आणि सहावा आणि अंतिम लक्षण आहे ज्यांच्या समोर कथा सांगावी, ते म्हणजे जे मोक्षपदाचे इच्छुक आहेत किंवा ज्यांना रामचरणी आपलं प्रेम व्हावं असं मनापासून वाटतं, अशा मुमुक्षांच्या समोर ही कथा सांगावी. बघा, कथा सांगताना बऱ्याचदा काही लोक मोठ्या मोठ्या अधिकारी लोकांना बोलवतात श्रवण करायला, परंतु गंमत अशी असते ना की अशा अधिकारी लोकांच्या चेहऱ्यावरती मुमुक्षत्वाचे भाव येत नाहीत. ते बऱ्याचदा कथा ऐकतात, परंतु त्या कथेचं ज्या पद्धतीने खरं श्रवण एखादा मुमुक्षू करतो तशी त्यांची अवस्था होत नाही. आपण म्हणाला, हो, अधिकारी व्यक्ती कशाला मुमुक्षत्वासारखा वागेल? सज्जनो, आपण जर रामायण नीट ऐकत असाल, नीट वाचत असाल, तर भरद्वाज मुनींच्या चेहऱ्यावरती काय भाव प्रगटले जेव्हा महादेव माता पार्वतीच्या विवाहाचं चरित्र याज्ञवल्कांनी त्यांना सांगितलं. गोस्वामीजी लिहितात, शंभू चरित सुनी सरस सुहावा भरद्वाज मुनी अति सुख पावा. आणि त्यांची ही अवस्था कशी झालेली आहे, त्यांच्या नेत्रांमधून जल वाहतंय, शरीर रोमांचित झालेलं आहे. आणि याज्ञवल्क त्यांची ही सगळी अवस्था पाहून म्हणतायत, अहो धन्य मुनी, तुम्ही खऱ्या अर्थाने धन्य आहात. तुम्ही तुमच्या जन्माला खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे. सज्जनो, मला असं वाटतं की आपण कथेच्या श्रवणामध्ये तुम्ही आध्यात्मिक कुठल्याही पातळीवर असा, तुम्ही कदाचित सिद्ध देखील असाल, साधक देखील असाल किंवा बद्ध देखील असाल, परंतु कथा श्रवण करताना मी आपणास विनंती करेन की आपल्यातलं मुमुक्षत्व जागृत करून कथा ऐका. जणू काही कथा अशी ऐका की हे पहिल्यांदाच सगळं ऐकतोय. जरी ते चरित्र माहिती असेल तरी त्या कथेला श्रवण करताना हा आपल्या अंतरंगातला एका लहान मुलाचा भाव आम्हाला बरंच काही देऊन टाकतो. बघा, जसं मूल रडत असतं आणि आई त्याच्या हातामध्ये दुधाची बाटली आणून देते, ते दुधाची बाटली तोंडाला लावून जसं निमूटपणे पडून राहतं, आई तीच गोष्ट सांगत असते, परंतु आईकडे एकटक पाहत
ती दुधाची बाटली जसं ते संपवतं सज्जनो, त्याप्रमाणे रामकथेमध्ये लहान मूल होऊन जावं, मुमुक्षत्वासारखं बसावं आणि त्या कथेचं अमृत पिऊन टाकावं. गोस्वामीजी म्हणतात, भाव सहित सो यह कथा करऊ श्रवण पुटपान. जो आपल्या कानरूपी द्रोणांनी ही कथा सेवन करतो. आपल्याला असं वाटतं की सेवन करण्याचं कार्य केवळ मुखाचं आहे, परंतु सज्जनो, ज्याचा भाव जागृत झाला त्याचे कान हे केवळ कान न राहता ते द्रोण होतात आणि त्याच्या कानावरती पडणारे शब्द हे शब्द न राहता ते अमृत होऊन जातात. अशा रीतीने जो ही कथा अत्यंत प्रेमपूर्वक श्रवण करतो त्याला या कथेमधलं अमृतत्व प्राप्त होतं. गोस्वामीजी म्हणतात, अशा लोकांच्या समोरच आपण कथा गावी. असे कथेचे अधिकारी 6 मंडळी गोस्वामीजी आपल्याला सांगतात. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.